काय कुचू कुचू करतायला का तुम्ही? हे बोलल्या आणि तुम्ही त्याचा विश्वास ठेवला होय. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत ना मावशी कशा आहेत त्या. लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागला होय. त्यांच्याकडे अजिबात कुणी लक्ष देऊ नका. नाही नाही, माझ्यावर विश्वास नसेल ना तर मग आपल्याला विचारा की. काय गरज नाही. आपे चला. बघितलं का कसे लगे आत पडायला लागलेत. मला सांगा, कलेक्टर ऑफिस मध्ये अशी वागली ती, मग ती येडीने असं कशावरून वाटतंय तुम्हाला? सुजय, अरे तू कशाला काय बोलतोयस? आपण तुला खरंच आज जायचं असेल तर जाऊया आपण. नाही नाही नाही, आता एवढी लोक गोळा झाल्यात ना, मग जे काय असेल खरं ते सांगू दे की त्या लोकांना तिनं. एक मिनिट आप्पी दीदी, तुला खरंच असं वाटतं तुझं बा जिवंत आहे म्हणून? हो. माझं बाळ जिवंत आहे आणि मला माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. कुठून येतो ते नाही माहिती, पण मला सतत जाणीव होते. आपे बस बस. घ्या, ऐकलं का तुमच्या कानानी? हा, झालं का तुमचं समाधान आता? अहो येडी झाली आप्पी, एकदम ठार येडी. छकुले, काय झालं? तुम्ही काय पण म्हणा, पण मी माझ्या आप्पी दीदीवर विश्वास ठेवणार. तुम्हाला माहितीये, आप्पी दीदीच्या बाळाचं दाजींना माहिती नव्हतं. दुसऱ्या कोणालाच माहिती नव्हतं. तेव्हापासून मला माहितीये. मी आप्पी दीदीची चोरवटी भरलेली, ती पण तुझ्या ऑफिसला. आणि ते बाळ असं कसं जाईल? ते हाय, आप्पी दीदी म्हणते ना, तर ते बाळ हाय. घ्या, तिचं शेपूट बी हेच बोलायला लागला आता. आणि आप्पी दीदी, मी एकटीच नाही, माझी अख्खी गँग आहे तुझ्या बरोबर. आपण जोपर्यंत तिला समजून घेत नाही ना, तोपर्यंत आपण तिला याच्यातून बाहेर नाही काढू शकत. अजिबात नाही पिवते. मुळात मला दुःखच झालं नाही, कारण माझं बाळ जिवंत आहे. बाळ जिवंत असल्यानंतर त्याचं दुःख का करावं कोणी? घ्या, ऐकलं ना तुम्ही सगळ्यांनी? हिच्यामुळे किती बी डोकं आपटलं ना तरी काय उपयोग नाहीये. अर्जुन, एक मिनिट. तुलाही वाटतं ना बाळ गेलंय? घरातल्या सगळ्यांना वाटतं बाळ जिवंत नाही. आपे असं वाटतंय कारण तेच खरं आहे ग. आणि आपण तू हे समजून घे. एकदा माझ्या बाजूने विचार करा ना सर. अप्पे, तू रुपालीला काय समजावत होतीस ते आठवते ना तुला? ती पण हेच म्हणत होती ना. सरकार, एक मिनिट. रुपाली त्यांची गोष्ट पूर्णपणे वेगळी, माझी गोष्ट पूर्ण वेगळी आहे. काय वेगळं आहे तेव्हा? हा, अगं त्या रुपालीचं बाळ गेलं म्हणून ती त्या भावल्याला बाळ 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 म्हणून खेळवती. आणि आता तुझं बाळ गेलंय तर तू अख्ख्या रस्त्याने शोधत बाळ 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 करती. दोघींचं काय वेगळं आहे तेव्हा? सगळं सारखंच हाय. अर्ज्या, अजूनही हातातून वेळ गेली नाही बरं का? हिला दवाखान्यात घेऊन जा, हिला नीट दाखव, नाहीतर हिची पण अवस्था वहिनीसारखी व्हायची बरं का? त्या परत परत तेच 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 काय लावलंय रे? दीदीला येडं म्हणून ह्यांना लय भारी वाटतंय, है का नाही? ए, काय भारी वाटतं रे? शांत बस बर का तू, शांत बस. मला कोणी म्हणत होतास ना तुम्ही, मी घेतलं ना ऐकून. मी नसताना पण इथं तर अख्खी आता तरी भांडू नका रे, आज तरी. अरे आज शांती करतोय आपण. आई, आता हे घर तेव्हा शांत होईल जेव्हा हो अर्जा त्याची बायको येडी झालीये हे समजून घे. आणि तसं याला अशी अक्कल येणारच नाहीये. गावातली बाहेरची लोक जेव्हा जिल्ह्याच्या कलेक्टरला येडी म्हणतील ना, तेव्हा याला अक्कल येईल. पटापट जाऊया आपण. चला चला, पटकन जाऊया आपल्याला बघायला. लोक यायला लागलेत घराकडं. आणि काय झालंय? अप्पे, अगं काय काय? काय ग आप्पे, अगं तू कधी हा कारभार केलाय? हा, अगं तू कलेक्टर आहेस ना, हे शोभतं का तुला? आपे अगं
अजून बाळाचा विषय काढलाच नाही का तू डोक्यातून? अगं रुक्मिणी, हेच तिला समजत नाही. आपे नाही म्हणजे एक शंका म्हणून तुला विचारते, तू नक्की सुट्टीच घेतली का तुला त्यांनी कामावून काढून घरी बसवली? हा, आता कलेक्टर ऑफिस मध्ये जर कोणी कलेक्टर गेलेला बाळाला शोधणार असेल तर त्याला घरीच बसायला सांगणार ना. घ्या. हे घाबरू नका माझ्यावर. काय खोटं बोलतोय का मी? आप्पे कधी झालंय? अरे तू काहीच कसं बोलू नाहीस आम्हाला? अहो कुठल्या तोंडाने सांगल ती? हा, तिला हाकलून दिलंय तिकडनं. ओ मावशी, तुम्हाला नीट सांगतोय काय पण बोलू नका. हा, काय बी बोलू नका म्हण. जे खरं आहे ना तेच बोलते बाबा. एक मिनिट थांबा की. माझं एकदा तर ऐकून घ्या. मला वाटतं की माझं बाळ जिवंत आहे आणि मी हे सगळं मुद्दाम नाही करत आहे. अगं अप्पे, अगं काय बोलतीस तू? आप्पे, अगं तू हा व्हिडिओ बघितलायस का नीट? पिऊताई, मला माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. मला माहितीये मी काय केलं. पण कशावरून तुझंच बाळ होतं ते? आप्पे, तुझं बाळ कुठे माहिती ना तुला? सांग बरं कुठे? ही परवा मला नियम सांगत होती. भाऊजी एक मिनिट. माझं काम मध्ये आणू नका, ते मी नीटच केलेलं आहे. अच्छा, म्हणून तुला घराला पाठवलंय का? तुझ्या तोंड सांभाळून बोल ना बाबा. अरे अर्जुन, त्याला कशाला तू बोलतो? हा, आता बघ ना, एवढं होऊन बी ही आत्ती काय म्हणती, माझं बाळ जिवंत आहे म्हणून. काय करायचं मग आता हिचं? अर्ज्या, तुला मी आधीपासून सांगत आलोय, तुझ्या बायकोला येड लागलंय, तिला डॉक्टरांची गरज आहे, पण तू नाही ऐकलं. माझ्याच अंगावर धावून आला. घे आता ना ऐकल्याचे परिणाम. आणि हा व्हिडिओ जसा आपल्यापर्यंत आलाय ना तसा आता सगळ्यांपर्यंत पोहोचला असणार. हा, सगळ्यांना आता हेच वाटत असणार आहे की जिल्ह्याची कलेक्टर येडी झाली आहे. होय, व्हिडिओ 100% व्हायरल झाला असणार आहे. मला पण आलाय 2-3 ग्रुपवरनं. घ्या, म्हणजे अख्ख्या जिल्ह्यात पसरला असणार कलेक्टर मॅडम येडी झाली म्हणून. येडी नाही ती, तुम्ही जरा. अर्ज्या, तुझ्या नाही म्हणण्याने गोष्टी बदलणार आहेत का? नाही. अहो झाली का नाही तयारी? ही काय तेच चाललंय. दाजीबा, पूजेचं सगळं साहित्य आणलंय आम्ही. बरं चला बापू, तुम्ही पण नाश्ता करा. अहो बापू, घ्या की नाश्ता. लेकीच्या आजचा नाश्ता आहे मस्तपैकी. अहो बसा तुम्ही, बसा. मम्मी, अगं बस की, नाश्ता कर. अगं नाही आप्पे, नाश्ता करूनच निघालो होतो आम्ही. अगं सुषमा, तुझ्या लेकीने लय दिवसांनी नाश्ता बनवलाय का की? आता गो बाया, सगळ्यांची फोन एकदम कशी काय वाजायला लागले? काय झालं? याच्यात असं लिहिलंय की सातारच्या कलेक्टर मानसिक दृष्ट्या अस्थिर आहे. होय, दीदीचा व्हिडिओ आहे यो. ताई, तुम्ही बाळ नाही बघितलं का? लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. इथे कोणीच नाही बघितलं का? पहा अप्पी आमचे कलेक्टरचे सर्व एपिसोड्स फक्त झी5 वर.